लाडक्या बहिणींना आता सरकार स्कूटीसाठी पैसे देणार आहे हे आम्ही म्हणत नाहीये, तर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय। खरंच सरकार स्कूटीसाठी पैसे देणार आहे का याची आम्ही पडताळणी केली। त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळाल्यानंतर आता स्कूटी मिळणार। सरकार मुलींना आता स्कूटीसाठी पैसे देणार। मुलींना आता स्कूटी मिळणार असा दावा सोशल मीडियावर करण्यात आलाय। या सोशल मीडियावरील मेसेजमध्ये काय दावा केलाय पहा। आता लाडक्या बहिणींना पैशांप्रमाणे स्कूटीसाठी पैसे देण्याचा दावा करण्यात आलाय, पण हे खरं आहे का याची आम्ही सत्यता जाणून घेणार आहोत। लाडक्या बहिणींना मिळणार स्कूटी। केंद्र सरकार मुलींना स्कूटी देणार। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार असा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। कारण मुलींना आता स्कूटी मिळणार असेल तर ती कशी मिळणार, त्यासाठी अर्ज कुठे करायचा आणि स्कूटीसाठी पैसे कुणाला मिळणार हे पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली। त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूयात। मोफत स्कूटी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मुलींना स्कूटर खरेदी करण्यासाठी 65,000 रुपये मिळणार आहेत। हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय, त्यामुळे या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली। याबाबत माहिती सरकारच्या साईटवर आहे का हे आधी आम्ही जाणून घेतलं। तसंच सरकारनं अशी कोणती योजना केली आहे का याबाबतची माहिती देखील जाणून घेतली। त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया। लाडकींसाठी केंद्राची स्कूटी वाटपाची योजना नाही। सरकार मुलींना स्कूटीसाठी 65,000 देणार हे खोटं आहे। लाडकींना फसवण्यासाठी सोशल मीडियात हा मेसेज व्हायरल केला जातोय। मेसेज पाहून त्यावर लगेच विश्वास ठेवू नका। योजनेसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका। हा मेसेज मुलींची दिशाभूल करण्यासाठी व्हायरल केला जातोय। अर्ज भरण्यासाठी लिंकही पाठवल्या जात आहे, त्यामुळे लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर तुमची फसवणूक होईल। आमच्या पडताळणीत मुलींना सरकार आता स्कूटी घेण्यासाठी 65,000 रुपये देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।